मला आहे ना सकाळी आहे ना मॉर्निंगला उठलं माझ्या मिस्टर काय म्हटले की दिशा काहीतरी गरम गरम खाऊ वाटतंय. तर मी म्हटलं ठीक आहे, आता पावसाचे दिवस आहे, मला वाटलं भजी खाऊ वाटत असेल. म्हटलं ठीक आहे भजी करू. नाही म्हटले पिझ्झा खायचं आहे, मी ऑनलाईन करतो. म्हटलं ऑनलाईन बनवलं काही करायचं नाही, घरात बनवूया. बघा माझं डोकं कुठं कुठं चलतं आणि प्लस माझं नशीब किती घाण आहे हेही बघा. तर मी म्हटलं ठीक आहे मग चला डिमांडला जाऊ. डिमांडला कसं एका छताखाली सगळं भेटतं, तसं मी डोकं लावून गेले एका छताखाली सगळं साहित्य घ्यायला. डिमांडमध्ये पिझ्झा बेस नव्हते. चला म्हटलं दुसऱ्या कुठेतरी भेटेल. आणि मग बाकीचं साहित्य घेता घेता पिझ्झाचं साहित्य राहिलं लांब, बाकीच्या साहित्यामध्येच लक्ष गेलं. चला ते जाऊ द्या, तरी मग मी लास्टला पिझ्झाचं साहित्य घेतलं बरं का, नाही घेतलं असं नाही, घेतलं घरी आली. घरी नाही आली, पिझ्झा बेस घ्यायला गेली. पिझ्झा बेस मी 10 दुकानात बघितलं, एका ठिकाणी पिझ्झा बेस नव्हतं. म्हणजे बघा किती नशीब घाण. आणि पिझ्झा बेस घ्यायला 10 दुकानात फिरलो, पिझ्झा बेस कुठेच भेटला नाही. आणि हा बघा उंदीर फ्रीजमध्ये घुसून काय नाही काय कारभार चालूच असतो. काय माहिती फ्रीजमध्ये मी काय सोनं चांदी ठेवले का काय. तर 10 दुकानात भेटला, आज पिझ्झा बेस कुठेच भेटला नाही. एका ठिकाणी भेटलं तिथे पण एक्सपायर होतं. मग म्हटलं एक्सपायर खाणं हे योग्य नाही, कारण की त्याने फूड पॉयझनिंग होतो आणि जुलाब वगैरे लागते, त्यामुळे मी म्हटलं खायचं नाही. तर आज आम्हाला तेच होतं, आम्ही शपथ घेतलेली आज आम्ही घरात जेवणार नाही, आम्ही पिझ्झाच खाणार. आम्ही त्या पिझ्झासाठी एक दुकानवाला म्हटला की येणार आहे 2 वाजेपर्यंत पिझ्झा बेस येईल. तर म्हटलं ठीक आहे 2 वाजता आम्ही येतो. 3 वाजता गेलो तरी नाही, 4 वाजता गेलो तरी नाही, आता 5 वाजता गेलो तरी नाही. शेवटी लास्ट आम्ही ऑप्शन चाकणवरनं पिझ्झा बेस आणला. पण आणला मात्र आणला, पिझ्झा खायचा आहे ना, मग आम्ही चाकणपर्यंत गेलो पण आणला. तर अशी धावपळ करून फायनली पिझ्झा बनतोय घरात. तर ती पिझ्झाची थोडक्यात रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी. आणि मी काय जास्त काय टाकत नाही, नॉर्मल घरातल्याच वस्तू टाकून मी पिझ्झा करते. तर बघा पिझ्झासाठी माणूस कुठे कुठे फिरला आज, पण खायची इच्छा होती ना, मन मारून जगायचं नाही, खायचं तर खायचं. त्यात माझं नशीब घाण, मी डोकं लावलं बाहेरनं मागवायचं नाही, मी घरात बनवणार. नुकसान माझं झालं. शिव्या तर मरण्याचंच ऐकलं मी, सोडा शिव्या तर रोजच ऐकते मी, पण फायनली पिझ्झा बनतोय घरात. तर चला ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. कष्टाचा घामाचा पिझ्झा, काय नाव आहे, कष्टाचा आणि घामाचा पिझ्झा. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि फेसबुकवर बघत असाल शॉर्ट्स व्हिडिओ तर फॉलो करायला विसरू नका. चला मग रेसिपीकडे चलो. तर मग तुम्ही पिझ्झामध्ये काय काय टाकायचं ते टाकू शकतात. भाज्यांमध्ये कोण टाकतं, कोण चिकन टाकतं, कोण पनीर टाकतं, कोण मशरूम टाकतं. पण मी व्हेजिटेबल पिझ्झा बनवत आहे. तर व्हेजिटेबलमध्ये माझ्याकडे कांदा होता, टमॅटो होता, ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची हिरव्या कलरची ती होती. आता ते कसं डायरेक्ट टाकलं ना तर थोडं कच्चं लागतं, खाताना मुलं खात नाही. मुलं काय मोठी पण खात नाही आमच्या घरात. म्हणून मी काय करते, त्याला चांगलं कापून घेतलं चौकोनी आकार आणि त्याला आहे ना कढईमध्ये टाकून आहे ना त्याला थोडंसं तेल टाकायचं आणि छान असं परतवून घ्यायचं, म्हणजे वाफवून घ्यायचं. जास्त नाही, अगदी 5 किंवा 10 मिनटं झाकण लावून वाफवून घ्यायचं. म्हणजे ते थोडंसं ना सॉफ्ट होतं आणि थोडंसं शिजतं. त्याने काय होतं म्हणजे काय, पनीर खाताना ना ती भाजी पण खाल्ली जाते. जर ते शिजवले नाही ना तर ही वेचून बाहेर काढून ठेवतात आमची माणसं. म्हणून त्याला थोडं झाकून मस्तपैकी फ्राय करून घेतलं आणि हे मटेरियल तयार झालं. तर आपल्याला पिझ्झासाठी लागणारं साहित्य, पिझ्झा सॉस, केचप, चीज आणि पिझ्झा बेस आणि व्हेजिटेबल लागणार आहे. तर मी काय केलं, पिझ्झा बेस घेतला, त्याच्यावर मी पिझ्झा सॉस येतो, मेयोनीज येतं, पिझ्झा मेयोनीज तो लावला आणि त्याच्यामध्ये भाज्या टाकल्या आणि छान असं चीज खिसून टाकलं. आणि चीज तुमच्या अकॉर्डिंग जास्त टाका किंवा कमी टाका. आम्हाला तर जास्त आवडतं म्हणून मी 2 स्लाइस चीज खिसलं, छान स्प्रेड केलं आणि थोडंसं तव्यावर तेल टाकलं आणि तव्यावर ठेवून मी झाकून दिलं. तर तुम्ही म्हणसाल प्री हीट वगैरे काय असतं, कसला का प्रकार केला नाही, मी डायरेक्ट तव्यावर ठेवते, म्हणजे खालनं क्रिस्पी होतात आणि वरनं चीज मेल्ट होतो, म्हणून मला तर तसंच आवडतं.
ते मीठ टाकून मग ते प्रीहीट करून मग ते कुक करणं, ते आमच्या घराचं खात पण आहे सहजासहजी. आमच्या घरात असाच पिझ्झा सगळ्यांना आवडतो, म्हणजे खालनं क्रिस्पी क्रिस्पी पण लागतं आणि आवडतं सगळ्यांना तसाच पिझ्झा खायला. मग मी तो पिझ्झा होतपर्यंत दुसऱ्याची तयारी केली, दुसऱ्याला पण सेम तसंच केलं. आता या जागी तुम्ही कोन्स वगैरे टाकू शकतात बॉईल करून, पण मी तेवढं काही टाकलं नाही. माडे हे 3 व्हेजिटेबल होते तर मी हेजीच केली, म्हणजे घरच्या साहित्याने मला पिझ्झा करायचा होता, कमी खर्चात पण छान पिझ्झा करायचा होता म्हणून. आणि वरनं चिली फ्लेक्स ऑर्गॅनो मिक्सअप टाकून मस्तपैकी असा पिझ्झा तयार केला आणि तव्यावर मस्त बघा दोन्ही साईडनं शेकवला. खालनं मस्त ब्राऊन असा झाला आहे, वरनं चीज असं मेल्ट झालं आहे. त्याला कटरने कट केलं, असं पिझ्झा कटर भेटतो आपला मार्केटला, त्याने मस्त कट केलं किंवा चाकूने करा. आणि रुद्वांशला जाऊन दिला. रुद्वांशला तर भरपूर आवडला बघा. खालनं असं मस्त क्रिस्पी क्रिस्पी होतं, खूप छान होतो पिझ्झा. तुम्ही खरी ट्राय करून बघा आणि आवडत असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत.